या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. बुलडोझर बाबा अडचणीत, अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडेंसह 5 जणांवर स्क्रॅप चोरीचा गुन्हा. महापालिकेच्या स्टोअरमधून दिवसा ढवळ्या भंगार गायब. शिवसेना नेते अमोल शिंदेंचा धडक प्रवेश, अधिकाऱ्यांसमोरच उघड झाला प्रकार. एफआयआरचे आदेश. सोलापूर महापालिकेच्या मुख्यालयामागील स्टोअर विभागात सोमवारी अक्षरशः चित्रपटालाही लाजवेल असा प्रकार घडला. अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेलं साहित्य आणि भंगार दिवसाढवळ्या वाहनांमधून बाहेर नेलं जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गटनेते अमोल शिंदे यांनी करत महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या घटनेमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या स्टोअर विभागात अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त केलेलं साहित्य तसेच भंगार ठेवण्यात येतं. सोमवारी सकाळी एका वाहनातून तेथील साहित्य बाहेर नेण्यात आलं. विशेष म्हणजे काही वेळानं तेच वाहन पुन्हा स्टोअर विभागात दाखल झालं. यावेळी मोठ्या प्रमाणात साहित्य आणि भंगार वाहनात भरलं जात असताना अमोल शिंदे अचानक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, अविनाश वाघमारे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्यासह पोलीस दाखल झाले. अमोल शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमोरच सवालाची सरबत्ती करत महापालिकेच्या मालमत्तेची अशी खुलेआम लूट सुरू आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला. यावेळी स्टोअर विभागातील सीसीटीव्ही फुटेज तातडीनं तपासून संपूर्ण प्रकाराचा छडा लावावा अशी मागणी शिंदे यांनी लावून धरली. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रकार गंभीर असल्याचं मान्य करत संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले. एफआयआर करा म्हणता शिंदे संतापले. घटनास्थळी झालेल्या चर्चेदरम्यान अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी जर काही चुकीचं होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून पोलिसात एफआयआर करा असं वक्तव्य केलं. हे ऐकताच अमोल शिंदे संतापले. त्यांनी थेट अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्याकडे बोट दाखवत महापालिकेच्या स्टोअरमधून साहित्य बाहेर जात असताना अधिकारी जबाबदारी झटकेत असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल केला. यावर कारंजे यांनी देखील स्टोअर विभागातील कार्यपद्धती चुकीच्या असल्याचं मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई आणि एफआयआरचे आदेश दिले. सायंकाळपर्यंत या प्रकरणी नेमकी कोणावर कारवाई होणार याबाबतचा तपशील समोर आला नव्हता. गाडी कुठली बाहेरची गाडी दिसती की हो? करायचं करा साहेब, करून टाका एफआयआर. बघा त्याच्यामध्ये काय नाही, तुम्हाला काय करायचं करा, नियमाप्रमाणे काय करायचं करा. मॅडम आहेत खाते माल चोरीला चालला म्हणताना तुम्ही काय करायचं करा. असं नाही, लोकप्रतिनिधी तुम्ही आहे. आम्ही काहीच नाही. नागरिकांचा फोन आला. खाते प्रमुख तुम्ही आहात. तुम्ही आम्हाला एक सांगा, ही गाडी तुम्हाला विचारून बाहेर चालली आहे का? ह्यांना सांगतच नाही ना आम्ही. ठीक आहे, आता मग खाते प्रमुख मी आहे ना, मग मीच ती गाडीचे आधार कार्ड घेतो. आधार कार्ड आणि ज्याच्या पावत्यात आता एवढे टपरे आहेत. नाही, आता भरलेली गाडी कुणाची चालली आहे? भरलेली गाडी देणार आहे ना त्याने. आधार कार्ड देणार आहे त्याने. कोण आहे? आधार कार्ड दिल्याशिवाय काय साहेब, तुम्ही एवढे जबाबदार आयुक्त असताना त्यांच्या समोर असं बोललं जातं? तुमच्या दोघांच्या समोर आयुक्त आहेत तुम्ही. असं बोलू नका. ही काय बोलला ना तुम्ही? ही कार्यपद्धती कारण साहेबांचं म्हणणं घ्या. काय सांगाल कारण साहेब? सांगू दे कारण साहेबांनी. एचओडी आणि खाते प्रमुख समोर सांगताय तुम्ही की आम्ही आता पावती देणार म्हणून? असं नसतं. तुम्हाला सांगायला लागलो तुम्ही आयुक्त. नाही आयुक्त आहे तिथं. महापालिकेच्या आयुक्तांनी सांगा आता की ह्यानी जे सांगते त्याशी तुम्ही सहमत आहे का? नाही. हा, त्या पद्धतीचं इतर चित्र दिसत नाहीये. त्यांनी त्याचा व्यवस्थित खुलासा घ्या आणि गाडीच्या संदर्भात जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करण्यात यावी. साहेब थांबासाहेब, तुम्ही स्वतः एफआयआरचा आदेश तुम्ही द्या. एफआयआर दाखल करा. सगळ्या विभागाच्या सगळ्या लोकांवर एफआयआर झाला पाहिजे. एफआयआर मध्ये काहीही नाही. जे इथं होते तुमच्याकडे अजून माझ्याकडे कॅमेरे आहेत, तिथले कॅमेरे तुम्ही तपासायचे. पोलीस तपासतील. तुम्ही नाही हात लावाच त्याला. तिथं पोलीस त्याला त्या कॅमेऱ्याला हात लावतील. तुम्ही नाही, पहिला फक्त एफआयआर तुम्ही द्यायच्या. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही एफआयआर देऊ शकता. आणि तुमच्यावर द्यायचे असेल तर ह्यांनी देते. बरोबर आहे का? तुम्हाला द्यायची नसेल तर तुमच्या सहित ह्यांनी देते. कुठून आलो? मॅडमनी पूर्ण हकीकत डोळ्यांनी स्वतः बघितली. असं काय नाही की हे सगळं काहीतरी बनलंय. मॅडम सांगा साहेब काय बरोबर आहे साहेब. गाडी साहेब जेव्हा आले, आपले 4 कर्मचारी थांबले होते. साहेबांनी त्यांना जाब विचारलं तर सगळे पळून गेले. जर कायदेशीर होतं तर हे करायची गरजच नाही. आणि आपला स्पेसिफिक टाइम असतो की 4 नंतर त्या 6 पर्यंत. मधल्या पिरियडमध्ये इथं कोणी नसतं. तर त्याच पिरियडमध्ये गाडी येणं, परस्पर घेऊन जाणं हे सगळं चुकीचं. ते 4 कर्मचाऱ्यांवर जेव्हा दाखल करणार आहे त्याच्यात दाखल करत असताना ह्याच्यात कोण कोण आहे? हा, त्याचा उल्लेख करा. त्याच्या चौकशा होऊन त्यांच्या एफआयआर मध्ये नाव द्या.
डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ, डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.